विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलला स्वागत करते। आणि आज आपण एकदम लेटेस्ट अपडेट बद्दल गोष्ट करणार आहोत। ती म्हणजे कोणती तर रिवाइज शेड्यूल जे कॅप राउंड 3 चं ते येऊन गेलेलं आहे। म्हणजे कोणता तर MBBS BDS कोर्स साठी, म्हणजे ज्याला आपण ग्रुप A म्हणतो, तर त्या कोर्स साठी रिवाइज्ड शेड्यूल येणार होतं। जसं आपण बघितलं की आधी आपल्याला पोस्टपोनमेंट ऑफ शेड्यूल एक नोटीस आली होती, तर त्याच हिशोबाने आपल्याला आता रिवाइज शेड्यूल जे ते नेमकं आलेलं आहे। आणि मागचा व्हिडिओ आपण बनवलेला होता की MCC मध्ये जे आपले रिझल्ट पब्लिश झाले त्यानंतर आपली काय एक्सपेक्टेड डेट राहणार आहे, म्हणजे कधी आपला निकाल येऊ शकतो, कधी आपली नोटीस येऊ शकते रिवाइज शेड्यूलची, तर ती आपण डिस्कस केली होती। त्यात आपण ऑलरेडी सांगितलं होतं, तो आपण व्हिडिओ 2-3 दिवस अगोदर बनवला होता। आणि त्यात आपण सांगितलं होतं की आपल्याला 2 दिवसात जे तर नोटीस भेटून जाईल आणि आपल्याला नोटीस दिसत आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट थोडीफार जी युक्ती आहे ती तुम्ही लावलीच असेल। आता नोटीस नंबर 23 आपल्याला ही पब्लिश झालेली आहे। ही कशाबद्दल आहे तर MBBS BDS कोर्स बद्दल ही नोटीस आहे, आपल्याला दिलेली 25-26 इयर। तर यात आपण बघतोय की रिवाइज शेड्यूल पब्लिश्ड ऑन MCC न्यू दिल्ली वेबसाईट डेटेड 23/10/2025। आता MCC चे जे रिवाइज शेड्यूल पब्लिश झाले त्या हिशोबाने आपण आपली जी काउन्सिलिंग आहे ती करत आहोत। आता इथे जर बघितलं गेलं तर पूर्ण चुकी जी आपल्याला दिसते ती फक्त MCC ची आहे। आणि MCC चे आता 29th टाइम जे आहे त्यांनी शेड्यूल परत रिवाइज शेड्यूल जे पब्लिश केलेलं आहे। आणि 29th म्हणजे आतापर्यंत 28 वेळा ऑलरेडी ते MCC ने त्यांचं शेड्यूल जे ते पोस्टपोन केलेलं आहे। आणि आता 29व्या वेळा आपल्याला त्यांची फायनल नोटीस जी आहे ती रिवाइज शेड्यूल दिसत आहे थर्ड राउंड बद्दल। आणि त्यांनी त्यांचा रिझल्ट जो पब्लिश केला त्यानंतरच सर्व जे स्टेट काउन्सिलिंग वाले राहतात, सर्व महाराष्ट्र, गुजरात एक्सेट्रा जी स्टेट काउन्सिलिंग राहते ते सर्व फक्त MCC वर डिपेंड राहतात की जेव्हा MCC रिझल्ट पब्लिश करेल, जेव्हा MCC त्यांचा स्टेप अप करेल तेव्हाच आपण करू शकतो, अशी एक ओव्हरऑल गोष्ट राहते। म्हणून आपल्या महाराष्ट्राला पण लेट झालं की त्यांनी त्यांचं जे रिवाइज शेड्यूल आहे ते परत काढलं आणि आधीचं जे शेड्यूल आहे त्याला पोस्टपोन केलं। का? कारण फक्त ह्या सर्व गोष्टींचा रूट आहे म्हणजे MCC ची काउन्सिलिंग। जर MCC ची काउन्सिलिंग नीट वेळेनुसार होईल, बाकी स्टेटचे काउन्सिलिंग पण वेळेनुसार होतील आणि सर्वांचं जे अकॅडमिक शेड्यूल आहे ते नीट फॉलो होईल आणि सर्वांचं अकॅडमिक शेड्यूल नीट टाइम ओपन पण होईल आणि स्टार्ट पण होईल। आता या शेड्यूल मध्ये त्यांनी काय म्हटलंय की द शेड्यूल फॉर स्टेट काउन्सिलिंग कॅप राउंड 3 फॉर MBBS BDS was postponed as per the above referred notice number 21. Now the medical counseling committee New Delhi has revised the schedule for all India quota and state quota counseling which is published on the official website. आता ही अजून एक काय चांगली गोष्ट झाली, ज्यात हे पोस्टपोन झालं ते ठीक आहे, पण एक चांगली गोष्ट काय झाली की यांनी परत रजिस्ट्रेशन करायला इथे वेळ दिला, परत चॉईस फिलिंग करायला इथे वेळ दिला। का दिला? कारण MCC मध्ये खूप विद्यार्थी एक्सपेक्ट करत होते की त्यांचा नंबर लागेल, पण त्यांचा नंबर नाही लागला। म्हणजे खूप विद्यार्थी व खूप पालक त्यांचे नंबर लागायची स्थिती आहे ती पूर्ण MCC वर डिपेंड करत होते, पण तिथे जर नसेल लागला तर तुम्हाला ही एकदम उत्तम संधी आहे की तुम्ही इथे परत न्यू रजिस्ट्रेशन करू शकतात आणि तुम्ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करून महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये उतरू शकतात आणि इथं तुम्ही तुमची काउन्सिलिंग जी आहे ती पूर्ण करू शकतात, इथं तुम्ही एक सीट घेऊ शकतात। आता खूप विद्यार्थ्यांना एक एक्सपेक्टेशन होती की तिथे एक तर गव्हर्नमेंटमध्ये लागेल किंवा डीम कोटामध्ये लागेल, पण डीमचे कट ऑफ पण जास्त गेलेले आहे। जर तुम्हाला डीम मध्ये कॉलेज लागलं नसेल तर तुम्ही इथे IQ कोटाला आता तुम्हाला चान्स आहे की तुम्ही थर्ड राऊंडला IQ कोटा भरू शकतात आणि IQ कोटाला कॉलेज घेऊ शकतात। प्लस आता खूप लोक तिथे गव्हर्नमेंटमध्ये कॉलेज भेटण्याचे एक्सपेक्टेशन ठेवत होते, पण तिथे फक्त 15% आपले सीट्स राहतात, इथं आपले 85% सीट्स राहतात। जर तुम्हाला फक्त 2-3 मार्क कमी असतील, जर तुम्ही फक्त बाउंड्री लाईनवर असाल तर तुमच्यासाठी एक एकदम उत्तम संधी आहे, एकदम सुवर्ण संधी आहे की तुम्ही याच्यात रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला एक गव्हर्नमेंटची सीट जी आहे ती भेटू शकते। फक्त एकदा कट ऑफ बघून घ्या MBBS किंवा BDS चा। आता पब्लिकेशन ऑफ रिवाइज कंबाइंड मेरिट लिस्ट, आता परत SML तर नवीन येईलच, कारण आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते पुन्हा ओपन झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन आपलं पुन्हा होणार आहे, म्हणून आपलं पुन्हा SML सुद्धा आपल्याला येताना दिसेल, तेव्हा येणार आहे आपलं 27 तारखेला। फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म किंवा एडिटिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म कॅप राउंड 3 चं कधी होणार आहे तर फिलिंग ऑफ प्रेफरन्स फॉर्म आपल्याला 27 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत, म्हणजे आपल्याला 2च दिवस दिले गेले की 2 दिवसात तुम्ही एकदा चॉईस फिलिंग करा जर तुम्ही आतापर्यंत चॉईस फिलिंग केली नसेल तर। पण ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करून लॉक केले होते, ते रिझल्टची वाट बघत होते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी परत एडिटिंगचं ऑप्शन एक प्रोव्हाइड केलं गेलं आहे। तुम्ही तुमची जी चॉईसेस आहे ते परत अनलॉक करून जे ते तुम्ही एडिट करू शकतात किंवा तुम्ही नवीन चॉईसेस जे ते ऍड करू शकतात कॅप राउंड 3 मध्ये। म्हणजे तुम्हाला अजून पण एक चांगली संधी आहे की तुम्हाला जर कॉलेजेस वाढवायचे असतील, या साईडला त्यांनी आता जास्त प्रायोरिटाइज केलं, कोणत्या साईडला CET सेलला, कारण MCC ला त्यांचा नंबर लागला नव्हता, तर त्या विद्यार्थ्यांनी CET सेलला आता ते विद्यार्थी प्रायोरिटाइज करत आहात। तर
त्यांच्यासाठी पण एक चांगली संधी आहे की ते इथं जास्त कॉलेजेस ॲड करा आणि त्यांना एक चांगलं कॉलेज जे आहे ते लागेल. डिक्लेरेशन ऑफ कॅप राऊंड 3 सिलेक्शन लिस्ट. आता रिझल्ट आपला ह्या टाईमनुसार लागणारच आहे, कारण आता काही अडथळा आपल्याला येणार नाही, कारण ऑलरेडी MCCने आपला रिझल्ट जो आहे तो पब्लिश केला होता. आपण जेव्हा फर्स्ट शेड्यूल जे आहे ते एक्सप्लेन करत होतो, कॅप राऊंड 3चं ग्रुप Aचं फर्स्ट शेड्यूल जेव्हा त्यांनी दिलं होतं ते जेव्हा आपण एक्सप्लेन करत होतो तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की हे पोस्टपोन होऊ शकतं, कारण MCCने अजून रिझल्ट त्याचा डिक्लेअर केला नाही आणि MCCचं पोस्टपोन होत चाललंय. पण आता तसं काही होणार नाही हे माझी खात्री आहे. ही 30 तारखेला यांचा रिझल्ट जो आहे तो येऊनच जाईल. 30 तारखेला यांची सिलेक्शन लिस्ट जी आहे ती पब्लिश होऊन जाईल आणि तुम्हाला वेबसाईटला 30 तारखेला करेक्ट त्यांची सिलेक्शन लिस्ट म्हणजे यांचा रिझल्ट जो आहे तो येताना दिसेल. नंतर फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग ऑफ स्टेटस रिटेन्शन फॉर्म. फिजिकल जॉईनिंग म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन ॲडमिशन घेणं किंवा कॉलेजला रिटेन करणं म्हणजेच ॲडमिशन घेणं. तर ते तुम्ही 31 ते 4 तारखेपर्यंत करू शकता, तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. म्हणजे वेळ दिले गेले आहे ॲडमिशनसाठी 31 तारखेपासून ते 4/11/2025 पर्यंत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की इथं ज्यांचा नंबर MCCच्या राऊंड 3ला लागला असेल ते इथं एलिजिबल नाही आहे. जसं आपलं AA-CCCला आपण एक्सप्लेन केलं होतं, AA-CCCला आपण सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचा राऊंड 3ला नंबर लागलेला आहे ते विद्यार्थी इथे एलिजिबल नाही आहेत. तसंच MCCला पण ज्या विद्यार्थ्यांचा राऊंड 3 मध्ये नंबर लागलेला आहे ते इथं परत रजिस्ट्रेशन जे ते करू शकत नाही. जर तुम्ही चॉईसेस भरले असतील तर वेल अँड गुड, पण ते गृहीत धरले जाणार नाही जेव्हा तुम्हाला सिलेक्शन किंवा अलॉटमेंट होईल. जर तुमचा MCCमध्ये नंबर लागला असेल तर तुम्हाला तिथंच ॲडमिशन घ्यावी लागेल, तिथंच फायनल करावी लागेल. आता तुम्हाला कोणतीच संधी जी आहे ती दिली गेली नाही आहे, म्हणून आपण MCCच्या रिझल्टची आधी वाट बघतो आणि नंतरच आपली जी स्टेट काउन्सिलिंग आहे ते चालू होते. कारण कसं राहतं, ऑल इंडिया कोटामध्ये 3rd राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागत आहे कोणत्या पण कोर्ससाठी, BMS, BHMS, MBBS, BDS, BOMS कोणत्या पण कोर्ससाठी जर तुमचा ऑल इंडिया कोटा 3rd राऊंडला नंबर लागत आहे तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये किंवा कोणत्या इतर स्टेट काउन्सिलिंगमध्ये किंवा स्पेसिफिक स्टेट काउन्सिलिंगमध्ये तुम्ही परत पार्टिसिपेट करू शकत नाही. त्यात तुम्ही परत ऑल इंडिया कोटामध्ये पण पार्टिसिपेट करू शकत नाही. तर ह्या गोष्टींकडे लक्ष द्या. जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकत नाही, तुम्ही परत चॉईस फिलिंग जी ती करू शकत नाही. जर तुम्ही केली पण असेल तरी तुम्ही ती चॉईस फिलिंग जी आहे ती गृहीत तुमची धरली जाणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता इथं काय म्हटलंय, एक महत्त्वाची गोष्ट, कॅन्डिडेट्स कॅन पे बाय चेक. तुम्ही चेक थ्रू पण पे करू शकतात. आता लास्ट इयरपर्यंत असं होतं की तुम्हाला फक्त डीडीच तिथं न्यावा लागत होता आणि बाय डीडीच तुम्ही पे करू शकत होते, पण आता त्यांनी चेक पण तिथे अवेलेबल करून दिलेला आहे. हॉलिडेज टू बी रिप्लेस्ड विथ DD ऑन नेक्स्ट वर्किंग डे. पण तुम्हाला परत DD न्यायचा आहे. जर तुम्हाला DD भेटत नसेल किंवा काही नॅशनल हॉलिडेज वगैरे येऊन जात असतील, त्याच्यामुळे बँक्स वगैरे ऑफ असतील, तर त्यासाठी जर तुम्हाला आता अर्जंट आहे, तुम्हाला आता जाऊन ॲडमिशन करायचीच आहे, तर चालू पुरता ते चेक एक्सेप्ट करतात, पण नेक्स्ट वर्किंग डेला तुम्हाला ते रिप्लेस करायचं आहे DDने. तर एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता आजचं थोडं सराउंडिंग बघून तुम्हाला वाटत असेल की थोडं वेगळं आहे, तर मी बाहेरगावी आलेली आहे, पण ही जी नोटीस आहे ही थोडी इम्पॉर्टंट होती, तुम्हाला सांगणे हे गरजेचं होतं, म्हणून हा व्हिडिओ आपण आज अर्जंटली बनवलेला आहे सर्व विद्यार्थ्यांवर, सर्व पालकांसाठी. कारण ऑलरेडी आपले जे सर्व जॉईंट कॅन्डिडेट्स आहे किंवा सर्व जॉईंट जे पालक आहे, विद्यार्थी आहे या यूट्यूब चॅनलला, ते सर्व ह्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण फोकस्ड आहे आणि ते पूर्ण डिपेंडंट राहता की आपल्याला ही नोटीस जी आहे ही या चॅनलला भेटेल. म्हणून आपण हा व्हिडिओ एकदम लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न केला. कालच ही नोटीस आलेली होती, पण काल खूप रात्र झाली होती, म्हणून ही नोटीसवर आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही, म्हणून सकाळी सकाळी आपल्या नोटीसवर व्हिडिओ बनवायचा एक प्रयत्न केला. आणि आता तुम्हाला हे लेटेस्ट अपडेट तर माहिती पडूनच गेलं असेल. बाकी जर अजून काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते मी लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि ते पण तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात की तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर नंबर खाली दिला गेलेला आहे. MBBS BDSच्या 3rd राऊंडसाठी पण आपली पेड काउन्सिलिंग जी आहे ती ओपन आहे. धन्यवाद.